नमस्कार, मी अतुल रामदास पोखरकर, महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पनवेल, प्रथम वर्ष कला, NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत प्रथम वर्षासाठी विद्यापीठाने निश्चित केलेला अभ्यासक्रम आहे प्रारंभिक भारत इसवी पूर्व 6व्या शतकापर्यंतचा. त्यातल्या आपण पाहतो प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने व त्याचं महत्त्व. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अलिखित अर्थात भौतिक साधनांचा आढावा घेतला होता. आपण आता लिखित साधनांचा आढावा या प्रकरणामध्ये घेणार आहोत. लिखित साधनं अर्थात ज्यातली आपण महत्त्वाची साधनं पाहणार आहोत ती म्हणजे वाङ्मय साधनं अर्थात लिखित साधनं, ज्यातला महत्त्वाचा भाग आहे धार्मिक साधनं. धार्मिक साधनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही येत असेल तर ते आहेत वैदिक साधनं. ती आहेत वैदिक साधनं अर्थात वेद, ब्राह्मणके, अरण्यके, उपनिषदे, पुराणे आणि महाकाव्य. त्यांचा आढावा आपण आजच्या तासामध्ये घेणार आहोत. वेद म्हणजे काय तर लिखित साधनांमध्ये प्रामुख्याने इसवी पूर्व 1500 वर्ष ते इसवी पूर्व 1000 वर्ष या कालावधीमध्ये तयार झालेल्या मौखिक साधनांची रचना पुढे ती लिखित स्वरूपात आली. त्यांनाच आपण वेद असं म्हणतो. वेद म्हणजे काय तर जाणून घेणे अथवा जाणणे या शब्दाचा अर्थ होतो. वेद हे भारतातच नव्हे जगातलं सगळ्यात प्राचीन लिखित साधन म्हणून ओळखलं जातं. ज्यात सगळ्यात पहिलं आपण साधन पाहणार आहोत ऋग्वेद, जो वेदांमधला आद्य वेद मानला जातो तो म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद सर्वतः प्रथम स्वरूपात मौखिक स्वरूपामध्ये होता. मौखिक परंपरेत तो पुढे दीर्घकाळ पुढे आला आणि काही कालांतरानंतर तो लिखित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने एकूण 10 मंडळं आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 10 मंडळं आहेत. ती 10 मंडळच म्हणजे थोडक्यात या 10 मंडळ आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1000 ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं 1028 सूक्त आणि 10658 ऋचा यामध्ये प्रामुख्याने आहेत. ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडळ आहेत. पहिलं मंडळ ते 10वं मंडळ अशी 10 मंडळ म्हणजे 10 भाग त्याच्यामध्ये प्रामुख्याने केलेले आहेत. 9वं मंडळ जे आहे ते प्रामुख्याने सोम ह्या यज्ञासाठी राखून ठेवलेलं आहे. तर 10वं मंडळामध्ये पुरुष सूक्त आहे आणि या पुरुष सूक्तामध्ये जगातला भारतातला सगळ्यात पहिला वर्ण व्यवस्थेचा उल्लेख प्रामुख्याने येतो, ज्यामध्ये दिलेलं वर्णन आहे की आद्य पुरुषाच्या मुखातून ब्राह्मणाचा, बाहूतून क्षत्रियाचा, जांघेतून क्षत्रियाचा वैश्याचा आणि चरणातून शूद्राचा जन्म झालेला आहे असा उल्लेख प्रामुख्याने याच्यामध्ये सापडतो. ऋग्वेदामध्ये जवळजवळ 250 सूक्त ही फक्त आणि फक्त एका इंद्र ह्या देवतेसाठी आहे. त्या खालोखालक वाहक देवता म्हणून असणारी अग्नी जिला वाहक देवता म्हटलं जातं त्याच्यासाठी 200 सूक्त आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यात सांगता येतो. ऋग्वेदाचा उपवेद हा आयुर्वेद असल्यामुळे देवतांचे वैद्य असलेले अश्विन कुमार यांच्यासाठी देखील याच्यामध्ये सूक्तांचा उल्लेख आहे. आणि आमची तुमची जी आद्य दैवता आज आहेत ज्याला आपण इंद्र किंवा विष्णू ज्याला म्हणतो किंवा रुद्र ज्याला आपण म्हणतो, रुद्र म्हणजे आता शिवाचा अवतार आणि विष्णू यांना अनुक्रमे 3-3 सूक्त प्रामुख्याने ह्या वेदामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा येणारा पुढचा वेद म्हणजे यजुर्वेद. यजू या शब्दाचा अर्थ प्रामुख्याने जर समजून घेतला यजुस असा होतो प्रामुख्यानं. यजुर्वेदामध्ये प्रामुख्यानं यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या गद्यात्मक गोष्टींचं वर्णन प्रामुख्याने तुम्हाला यजुर्वेदामध्ये पाहायला मिळतं. यजुर्वेदाचे 2 भाग पडतात. एक आहे शुक्ल यजुर्वेद, दुसरा आहे कृष्ण यजुर्वेद. असे 2 याचे प्रामुख्याने पडतात. शुक्ल यजुर्वेदामध्ये मध्याधीन आणि कण्व आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये कंठक, कपिलष्ट, मैत्री आणि तैत्तिरीय ह्या अशा संहिता प्रामुख्याने आहे. तैत्तिरीय आणि शतपथ ही 2 ब्राह्मणे हे यजुर्वेद ग्रंथाला प्रामुख्याने मानले जातात. सामवेद हा सर्वात लहान जरी वेद असला आणि ह्या वेदामध्ये ऋग्वेदातील इतर ऋचांचा समावेश जरी असला तरी सामवेद हा प्राचीन भारताच्या इतिहासातला गायन कलेचा सर्वोत्तम प्राचीन वेद म्हणून किंवा प्राचीन ग्रंथ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. या वेदात अर्चिक आणि उत्तरार्चिक असे 2 भाग पडतात. गाणे ह्या वेदाचा मुख्य भाग आहे. तुम्ही आम्ही यज्ञविधी करत असताना ज्या ऋचांचं गायन करतो त्या गायनाच्या ऋचा कशा असाव्यात याचं वर्णन प्रामुख्याने या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ते छंद कसे असावेत याचं वर्णन प्रामुख्याने आहे. छंदोक्त उपनिषद आणि जैमिनी उपनिषद ह्या उपनिषदांचा समावेश या वेदामध्ये प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर येतो अथर्ववेद. तत्कालीन कालखंडामध्ये अथर्ववेदाची रचना खूप उशिरा केली गेली, त्यामुळे पहिले जे 3 वेद झाले ज्यात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांना त्रिवेदी किंवा त्रिसंहिता असं म्हटलं जातं. सर्वात शेवटी येणारा तो म्हणजे अथर्ववेद. अथर्ववेद हा प्रामुख्याने कांडांमध्ये आहे.
आणि त्यामुळेच तत्कालीन कालखंडातील अंधश्रद्धा अथवा जादूटोना असेल, कर्मकांड असेल, यांची रचना प्रामुख्याने आपल्याला अथर्ववेदामध्ये सापडते. असंस्कृत समाजाला अंधश्रद्धा आणि भोळ्या समजुती याचं दर्शन घडवून आणणारा हा वेद असल्यामुळे मुंडक, प्रश्न आणि मांडुक्य या उपनिषदांचा अर्थवेदामध्ये समावेश प्रामुख्यानं होत असतो. ब्राह्मणके वेद हे समजण्यासाठी अतिशय क्लिष्ट आहेत आणि त्यामुळे त्याचा अर्थबोध समजून घेण्यासाठी गद्यात्मक ग्रंथांचं पारायण किंवा प्रवचन याला आपण ब्राह्मणके असं म्हणतो. त्यानंतर येतात ते अरण्यके. अरण्यके म्हणजे काय, तर थोडक्यात अरण्यके म्हणजे अवघड असलेले वेद अध्ययन करण्यासाठी अरण्यात जायचं आणि अरण्यात बसून त्याचं उपज ज्ञान प्राप्त करून घेणं, यालाच आपण एकांतात बसून विद्वानांकडून ते समजून घेणं, यालाच आपण अरण्यके असं म्हणतो. आणि यातनं जी काही ग्रंथांची निर्मिती झाली त्यांना अरण्य ग्रंथ असं म्हटलं जातं. त्यानंतर येतं उपनिषद. उपनिषदाची प्रामुख्याने जर फोड केली तर उप म्हणजे बसणं, निषिद्ध म्हणजे जवळ, म्हणजे गुरुच्या जवळ बसून ग्रंथांचं अध्ययन करणं किंवा ग्रंथांचा अर्थबोध समजून घेणं, याला आपण उपनिषद असं म्हणतो. वस्तुतः उपनिषदांनाच सगळ्यात जास्त महत्व प्राप्त आहे, कारण उपनिषदांना वेदांचा अंत, कारण की सर्व वेदांचा सखोल ज्ञान जर कुठे असेल तर उपनिषदांमध्ये असतात. त्यामुळे उपनिषद ही प्रामुख्याने मुख्यतः आध्यात्मिक तत्वज्ञान, वैदिक विचारधारा आणि मानवी जीवनाचं गूढ तत्वज्ञानावरती प्रकाश देणारे आहेत. ईश्वरस्य कठक, कंठक, मुंडक, प्रश्न आणि तैत्तिरीय उपनिषद अशी प्रसिद्ध उपनिषद आपल्याला माहिती असली पाहिजे. त्यातलं मुंडक उपनिषद हे खऱ्या अर्थानं महत्वाचं सांगण्यासारखं एक कारण म्हणजे आपल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण जे बोधवाक्य स्वीकारलं, ज्याला आपण म्हणतो सत्यमेव जयते, ते मुंडक उपनिषदामधनं प्रामुख्याने घेतलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर येणारी वेदांगे ही 6 कल्पसूत्र आहेत प्रामुख्याने, ज्याच्यामध्ये शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष ही 6 वेदांगे प्रामुख्यानं आपल्याला सांगता येतात. त्यानंतर स्मृती ग्रंथ, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला गृह्यसूत्र, स्त्रोतसूत्र